आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. 40,000ची लाच घेताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात. या अधिकाऱ्यावर दुसऱ्यांदा एसीबीची कारवाई. विमा प्रतिनिधीने फसवणूक केल्यामुळे दाखल गुन्ह्याचा सकारात्मक अहवाल न्यायालयात सादर करण्यासाठी 50,000 रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या आझादनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आरिफ अली सय्यद यास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 40,000ची लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेतलाय. तक्रारदार यांचे चुलत भाऊ यांचा दिनांक 22 ऑगस्ट 2021 रोजी अपघाती मृत्यू झाला. त्यांनी त्यांच्या हयातीत HDFC कार्गो या इन्शुरन्स कंपनीकडून 2 कोटी रुपयांचा विमा काढला होता. मात्र त्याच्या मृत्यूनंतर विमा प्रतिनिधीने सदर पॉलिसीची रक्कम वारसांच्या नावे जमा न करता परस्पर दुसऱ्याच्या नावे जमा करून फसवणूक केली. याबाबत आझादनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास आझादनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आरिफ अली सय्यद यांच्याकडे होता. दरम्यान तक्रारदार यांची वहिनी यांनी तपासाकामी न्यायालयात धाव घेत अर्ज दाखल केला होता. सदर अर्जावरून न्यायालयात सकारात्मक अहवाल देण्याकरिता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आरिफ अली सय्यद याने 50,000च्या लाचेची मागणी केली. दरम्यान तक्रारदार यांनी दिनांक 27 फेब्रुवारी रोजी धुळे एसीबीकडे धाव घेतली. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता तक्रारीत तथ्य आढळले. आरिफ अली सय्यद याच्याशी तडजोड करून 40,000 रुपये देण्याचे तक्रारदाराने ठरवले व लाचेची रक्कम घेण्यासाठी गिंदोडिया चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या मागील बाजूस असलेल्या भाग्यश्री पान कॉर्नर समोर बोलविले. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आरिफ अली सय्यद यास लाचेची 40,000ची रक्कम स्वीकारताना धुळे एसीबी पथकाने रंगेहात ताब्यात घेतले. दरम्यान कारवाई करताना एसीबीच्या एका कर्मचाऱ्याला झालेल्या झटापटीत पायाला किरकोळ जखम देखील झाली आहे. या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आरिफ अली सय्यद याने यापूर्वी देखील लाच घेतली होती. दिनांक 22 जुलै 2010 रोजी 70,000ची लाच स्वीकारल्याप्रकरणी त्याच्या विरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने 2013 मध्ये 5 वर्ष शिक्षा दिल्याने पोलीस खात्यातून त्यांना बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने सन 2019 मध्ये सय्यद यास दिलासा दिल्याने ते पुन्हा पोलीस खात्यात पुन्हा रुजू झाला. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.